एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार, त्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज सकाळ सकाळी खूप जास्त पाऊस चालू होता, कारण श्रावण म्हणजे की कंटिन्यू पाऊस असतोच. त्यामध्ये मला घरातली कामं पण आवरायची होती. घरातली कामं आवरून मला दुकानावर पण जायचं होतं, कारण माझ्या जाऊबाई आजारी आहेत. तर मग मला दुकानात जायचं होतं. त्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली, घरातले कामं आवरायला घेतली. तोपर्यंत दूध पण तापून झालेलं होतं. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हिच्या ब्लॉगमध्ये काय दूध दिसतं, तर हे दूध आमच्या दुकानासाठी म्हणजे मला दही लावावं लागतं रोज संध्याकाळी. त्यानंतर मग मला कपडे वॉश करायचे होते. तर आज खूप जास्त पाऊस होता, तर मी कपडे हे मशीनलाच लावून दिले होते. नेहमी तर मी लावत नाही, कारण जे पांढरे कपडे असतात ते व्यवस्थित निघत नाही. त्यानंतर मग मस्त तयारी वगैरे करून घेतली. मग मला साबुदाणा टाकायचं लक्ष नव्हतं रात्री, तर मी सकाळीच टाकून घेतलेलं होतं. त्यानंतर मग कपडे वगैरे लावून घेतलेले होते तिकडे. मी तोपर्यंत तयारी वगैरे केली. मग इकडे तोपर्यंत कपडे पण वॉश होऊन गेलेले होते. कपडे पण वाळत घालून घेतले. झालं असं, मला लावायचे होते कपडे वॉश करायला, पण ते ड्राय करायला लागून गेले होते. तोपर्यंत सगळं पाणी जे आहे ते निघून गेलेलं होतं. परत मला पाणी भरावं लागलं, परत कपडे वॉश करायला लावावं लागले. असं माझंच काम वाढलं. त्यानंतर मला जे काही पार्सल रिसीव झालेले होते तेच पार्सल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी हे पार्सल मागवलेलं आहे फ्लिपकार्टवरून, जे की खूप छान असे ड्रेस आलेले आहेत. मी 2 पार्सल मागवलेले होते, तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर हा आहे पहिला व्हाईट कलरचा ड्रेस, जो की मला खूप जास्त आवडले. छान असे फ्लॉवर्स वगैरे होते त्याच्यावर, मला खूप जास्त आवडले. ड्रेस थोडे कॉस्टली आहेत, पण खूप छान असे आलेले होते. फ्लिपकार्ट म्हटलं की थोडंसं कॉस्टली येतंच. एरवी मी मिशोवरूनच करत असते शॉपिंग, पण आता फ्लिपकार्टवरनं करून बघू म्हटलं, करते मी असं फ्लिपकार्टवरून पण. त्यानंतर मग खूप छान असा ड्रेस आलेला होता. त्याची फॅब्रिक वगैरे प्रिंटेड पण खूप छान आलेली होती. तर मी आज तोच एक व्हाईट कलरचा ड्रेस आहे तोच वेअर करून गेलेली होती महादेवाच्या मंदिरात. त्यानंतर मग ब्रेकफास्टमध्ये काय करावं, तर म्हटलं उपवास पण होता, तर घरी पडलेली होती पपई. तर आम्ही दोघी जावांनी मिळून पपई वगैरे खाल्ली, कारण त्यांना बरं नाही. तर मग मीच पपई कट केली, तर दोघींनी मिळून पपई वगैरे खाल्ली, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मग मी म्हणत होते त्यांना की ब्लॉगमध्ये ये माझ्या, तर मग त्यांना पण मी आज ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे. आमच्या दोघींचं रिलेशन हे एक फ्रेंडसारखं आहे. जावा म्हणायला तर आवडत नाही, आम्हाला दोघींना पण आवडत नाही. आम्ही कुठे बाहेर गेलो की आम्हाला म्हणतात, अगं तुम्ही दोघी बहिणीत का? आम्ही हो सांगतो, हो आम्ही बहिणीत. त्यानंतर आमच्या आईंना पण असं बोलतात, या तुमच्या दोघं मुलीत का? आई पण म्हणतात, हो माझ्या मुलीच आहेत. त्यानंतर मग आमच्या घरी आमच्या मोठ्या आईंकडे मुंजे बसवले होते, म्हणजे ते श्रावणात असे मुंजे 2 मुंजे असं जीव घालावं लागतात. त्यांना दही, भात, साखर आणि फुटाणे असं खाऊ घालावं लागतं. त्यानंतर मग आले होते मला घ्यायला. मला जायचं होतं दुकानावर कलाकंद घेऊन, तर मी निघालेली होती कलाकंद घ्यायला. जाताना तर काही पाऊस नव्हता एवढा, येताना खूप जास्त पाऊस होता. दुपारी तर खूप जास्त. आम्ही निघालेलो होतो दुपारी घरी यायला दुकानावर. तोपर्यंत आईने मस्त घरी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला होता. मस्त साबुदाणा वगैरे खाल्ला. त्यानंतर मग दुपारी आराम वगैरे केला थोडा. आज कुठं दिवस मावळला आणि कुठं संपत होता मला काहीच समजत नव्हतं. पटापट दिवस जात होता. त्यानंतर मग मी निघाले होते संध्याकाळी 4-5 वाजेकडे महादेवाच्या मंदिरात मला जायचं होतं, जे की आमच्या गावात प्रसिद्ध असं मंदिर आहे, हरीश्वर मंदिर. तर आज श्रावणातला पहिला सोमवार होता, तर आज मस्त यात्रा भरलेली होती. असे जेवढे पण श्रावणाचे सोमवार पडतील तेवढे दिवस इथं यात्रा राहते. दर सोमवारी यात्रा राहते. तर मग आम्ही गेलेलो होतो मंदिराच्या बाहेर, मंदिरात एंट्री वगैरे केली. मग बेलपत्र घेतलं. त्यानंतर मग गेलो महादेवाच्या मंदिरात. तर खूप छान असं महादेवाचं तीर्थक्षेत्र आहे आमच्या इथं. महादेवाचं खूप छान असं आहे. त्यानंतर मग आम्ही रांगमध्ये लागलो. मला वाटलं होतं की खूप जास्त गर्दी राहील, पण एवढी काही गर्दी नव्हती, कारण पहिलं श्रावण सोमवार होता, तर मग काही कोणी एवढी गर्दी करत नव्हतं. त्यानंतर मग मस्त असं दर्शन वगैरे झालं आमचं. मध्ये गेल्यानंतर पण खूप छान असं शांततेत दर्शन झालं. खूप जास्त पाऊस पडत होता, म्हणून काही एवढी गर्दी पण नव्हती, लोक पण जास्त नव्हते, तर छान असं दर्शन वगैरे झालं. त्यानंतर मी पटकन असं महादेवावर बेलपत्र वाहून घेतलं पटकन असं, कारण तिथं खूप गर्दी करत होते. जास्त करून तर लेडीजचं असतं ते बेलपत्र वगैरे. त्यानंतर फुलं वगैरे छान असं वाहून घेतलेलं महादेवावर.
तुम्ही बघू शकता छान अशी मोठी म्हणजे तीर्थक्षेत्र आहे आमच्या गावातलं आहे. असे बरेच महादेवाचे मंदिर आहेत आमच्या गावात, पण हे जास्त प्रसिद्ध आहे. त्यानंतर मग दर्शन वगैरे झालं, मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर नंदीच्या कानामध्ये मला जे बोलायचं होतं ते बोलून घेतलं. छान असं दर्शन वगैरे झालं. तर आम्ही निघालेलो होतो आता घरी येण्यासाठी. तर तिकडे पण थोडेफार असे व्हिडिओज वगैरे काढले. इकडे सगळं मंदिराच्या समोर सगळ्या अशा देवाच्या वस्तू विकल्या जात होत्या. या टाईमला तर मी काही बघितलं नाही, नेक्स्ट टाईमला येईल तेव्हा बघेल काहीतरी. खूप जास्त पाऊस चालू होता म्हणून काही इच्छा पण नव्हती काही बघायची. हे बाहेरचं बॅकग्राऊंड आहे मंदिराचं. त्यानंतर मग इकडे यात्रा भरलेली आहे. इथं पण काही जास्त गर्दी नव्हती, नाहीतर दुसऱ्या तिसऱ्या सोमवारी खूप जास्त गर्दी होईल. त्यानंतर आम्ही गेलेलो होतो अष्टविनायक मंदिर गणपतीचं मंदिर होतं जवळच, तिथंच महादेवाच्या मंदिराजवळ. त्यानंतर मग मस्त तिथं पण गेलो आम्ही. तिथं पण खूप जास्त पाऊस चालू होता, तर मग सोबत छत्री घेतलेली होती. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग मस्त रात्री वांग्याची भाजी केली होती, जेवण वगैरे, उपवास वगैरे सोडला. त्यानंतर मग लहान पोरांचं चालू होतं, काकी आम्हाला पण घ्या तुमच्या ब्लॉगमध्ये. तर मी त्यांना पण घेतलेलं आहे आज ब्लॉगमध्ये. तुम्ही बघू शकता आमच्या कोष्टी गल्लीची लहानशी मुलं किती छान असे ढोल ताशे वाजत आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असे वाजत. त्यांना बघून खूप जास्त आनंद होतो. एवढ्या लहान वयात त्यांना किती उत्सुकता आहे. त्यांना बघून आम्हाला पण खूप छान असं वाटतं. आता तर फक्त दशमाता आणि कानबाई बसलेले आहेत म्हणून यांच्या अंगात एवढं आलेलं आहे. अजून तर गणपती बाकीच आहेत. तर मग बघू शकता तुम्ही किती अजून त्यांच्या अंगात किती जल्लोष येईल. सगळे जेवण वगैरे आवरून झालेले होते. त्यानंतर आम्हाला बड्डे सेलिब्रेशन करायचं होतं आमच्या भाऊजींचा. तुम्ही बघू शकता सगळी फॅमिली ही जमलेली आहे. सगळ्यांची मजाक मस्ती चाललेली होती. केक तर कट झालेला होता पण खाता नाही आला कारण आज होता उपवास. असा होता माझा आजचा दिवस. चला तर मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. मस्त नाईट स्किन केअर वगैरे केली. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.